आज मुलगा म्हणाला, मम्मा मला राजमाची भाजी खायची. मग काय, घेतला कुकर, तेल टाकलं, त्यामध्ये तडातडा फोडणी केली. त्यामध्ये जिरं, हिंग आणि कढीपत्त्याची फोडणी केली. फोडणी मस्तपैकी भाजली की 2 बारीक चिरून दणादणा कांदे घेतले. बारीक चिरलेले कांदे तेलामध्ये टाकले आणि चांगले परतून घेतले. कांदा परततोय तोवर एक टोमॅटो बारीक चिरून साईडला ठेवला होता. 1 चमचा आलं, लसूण, कोथिंबीरीची पेस्ट टाकली आणि परतून घेतली. परतल्यानंतर मस्तपैकी जो टोमॅटो कापला होता तो पण घेतला आणि ह्या कांद्यामध्ये टाकून घेतला. आता कांदा चांगला मऊसूत झाला पाहिजे, मग त्यामध्ये टाकलं 1 चमचा मीठ. तर चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मीठ टाकल्यानंतर आता मस्तपैकी मऊसूत कांदा टोमॅटो होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला थोडेसे टाकून घेतलेले आहेत मसाले. त्यामध्ये मी इथे घेतलेला आहे अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मिरची पावडर आणि मालवणी मसाला. तुमच्या घरगुती कुठले पण मसाले असतील ते घ्यायचे आणि टाकून द्यायचे कांदा टोमॅटोमध्ये. आता कांदा टोमॅटोमध्ये मसाले टाकले, मस्तपैकी तेल सुटलं की याच्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचं आहे राजमा. आता राजमा ह्याच्यामध्ये टाकला तर आता बघा, ह्यामध्ये मस्त तेल सुटलं की आपल्याला टाकून द्यायचं आहे ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीरीने चव चांगली येते. कोथिंबीर टाकली की आपल्याला ह्याच्यामध्ये राजमा टाकून द्यायचा आहे. ताजा राजमा आणला होता तो मस्तपैकी कांदा टोमॅटोमध्ये टाकून घेतला. आता राजमा म्हणाला मला टाक 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 टाक, तर राजमा टाकून घेतला. तर राजमा मस्तपैकी कांदा टोमॅटोमध्ये परतून घेतला की राजमा नंतर म्हणाला मला आता मऊसूत शिजवायचा कसा, तर मस्तपैकी ह्याच्यामध्ये परतून घेतला आणि कडकडीत पाणी साईडला गरम करत ठेवलं. तर बघा इथे आता मस्तपैकी राजमा इथे परतून घेतलेला आहे आणि राजमा परतल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये कडकडीत पाणी टाकायचं आणि मस्तपैकी आपल्याला हा काय करायचं आहे, मोठ्या गॅसवरती आपल्याला ह्याच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. कडकडीतच पाणी टाका, नाही तर राजमा तुमचा मऊसूत शिजणार नाही. आता राजमा म्हणाला की मला करा बंद, कुकर केला बंद आणि मस्तपैकी आता हा राजमा काय केलेला आहे, शिजवून घेतलेला आहे. 2 शिट्ट्या काढायच्या की आपली भाजी झटकेपट एकदम राजमाची तयार. तर बघा इथे हाय फ्लेमवरती 2 शिट्ट्या काढून घेतल्या. कुकर थंड झाला की आपली मस्तपैकी चमचमीत राजमाची भाजी इथे तयार झालेली आहे. झटकेपट होणारी ही भाजी आहे. तुम्ही पण करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला. आणि रेसिपी आवडली तर मला नक्की कमेंट करून सांगा. बघा आपली चमचमीत एकदम झटकेपट तयार होणारी ही भाजी आहे. कोथिंबीर वरतून टाकायची जेणेकरून राजमा अजून छान दिसेल तुमचा. तर इथे राजमाची मस्तपैकी चमचमीत अशी भाजी आपली तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांना नक्की